बालाजी वेफर्सनी त्याच्या कॉम्पिटिशनला कसं डिस्ट्रॉय केलं आणि 43,000 crores कंपनी बनवली. त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की लेस सारख्या ब्रँड्समध्ये चिप्स पेक्षा जास्त हवा असायची. त्यामुळे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासला व्हॅल्यू फॉर मनी नाही वाटलं. बालाजी वेफर्सनी जास्त मार्केटिंग करून पैसे नाही खर्च केले, उलट त्याच पैशाने 30 to 40% एक्स्ट्रा चिप्स द्यायला लागले. त्यामुळे पूर्ण मिडल क्लास सेगमेंट त्यांच्याकडे आला. त्यानंतर त्यांच्या ऍड्स मध्ये पण लेसच्या क्वांटिटी बद्दल मजाक उडवला. त्यांचं स्लोगन होतं की हवा कम वेफर ज्यादा. आणि सेकंड स्ट्रॅटेजी, बालाजी वेफर्सनी एक नोटीस केलं की लेस सारख्या ब्रँड्स मध्ये वेस्टर्न फ्लेवर्स होते, म्हणून त्यांनी इंडियन ऑडियन्स साठी इंडियन फ्लेवर्स लॉन्च केले आणि हर एक स्टेट साठी डिफरंट प्रोडक्ट्स बनवले. जसं जसं ब्रँड पॉप्युलर होत गेला त्याच ब्रँड मध्ये डिफरंट प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस केले. फॉर एक्झाम्पल भुजिया आणि भेल. आणि यंगर ऑडियन्सला टार्गेट करायसाठी त्यांनी वेस्टर्न प्रोडक्ट्स पण इंट्रोड्यूस केले. फॉर एक्झाम्पल पॉप रिंग्स, नाचोस, गिप्पी मसाला नूडल्स. अशा स्ट्रॅटेजीजमुळे आज त्यांची कंपनी 43,000 crores पेक्षा जास्त व्हॅल्युएटेड आहे. कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा नेक्स्ट कुठला ब्रँडला डिकोड करूया. आणि बाय द वे, व्हॉट डू यू प्रिफर, बालाजी वेफर्स और लेस?